बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या बातम्या, माहितीपट सर्व शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना एक वादळ या माध्यमाची आपण सर्वांना मदत होत असते. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. कालपासून अनेक बातम्या, अनेक वावड्या उठत होत्या. राजनजी साळवी साहेब, शिवसेना उपनेते, माजी आमदार, राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, शिवसेनेचे आमदार राजनजी साळवी साहेब यांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे म्हणे. बरं, 12 तारीख निश्चित देखील झालेली आहे. या 12 तारखेला 12 जानेवारी 2025 रोजी राजनजी साळवी साहेबांचा भाजपामध्ये प्रवेश होणार आहे. अनेक गोष्टी आपण पाहिल्या. 2-3 दिवसापासून बातम्या, माध्यम आपला TRP वाढवून घेत होते, आपण सर्वजण पाहत होतात. आज सकाळी ज्या वेळेस राजनजी साळवी साहेब मातोश्रीवर दाखल झाले, आपण सर्वांनी पाहिलं असाल, अनेक जणांच्या त्या बुडाखाली आग लागली असेल की अरे 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 भाजपामध्ये येत होते पण आता राहून गेलं की काय. राजनजी साळवी साहेब शिवसेनेचा एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक. मी कालही माझ्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे की निष्ठावंत शिवसैनिक ही जगातली सगळ्यात मोठी पदवी बाळासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना देऊ केली आहे. शिवसैनिक यापेक्षा कुठलंही मोठं पद नाही आणि हे पद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कोणीही तुमचं हे पद काढून घेऊ शकत नाही. शिवसैनिक बाळासाहेब तुम्हा आम्हा सर्वांना हे पद देऊ गेलेले आहेत. आता राजनजी साळवे साहेबांविषयी अनेक जणांच्या मनामध्ये अनेक हर्षवायू उठले होते. नरेश म्हस्के ठाण्याचा खासदार, त्यानंतर मला वाटतं प्रवीण दरेकर. बरं, मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून इथे सांगायची आहे. आत्ताच काही मिनिटापूर्वी गिरीश महाजन या देवेंद्र फडणवीसाच्या सरकारचा संकटमोचक म्हणवतात. बदलापुरामध्ये संकटमोचकावर काय संकट आलं होतं आपण सर्वांनी पाहिलं. बाटल्या खायला लागल्या होत्या संकटमोचकाला. गिरीश महाजनाचं एक स्टेटमेंट अगदी काही मिनिटांपूर्वीच आहे. तुम्हा सर्वांना जर पाहायचं असेल तर तुम्हाला मीडियावर दिसेल देखील. ते काय म्हणाले गिरीश महाजन बघा बरं का. लायकी काढली यांची, लायकी या सगळ्या गटासकट सगळ्यांची लायकी काढली. गिरीश महाजन म्हणतात, आमच्याकडे सध्या, मी त्यांचं आहे तसं स्टेटमेंट तुम्हाला वाचून दाखवतो, आमच्याकडे जागा नाही, आमच्याकडे गर्दी आहे, आम्ही कुठलीही अशी ऑफर दिलेली नाही, त्यांना यायचं असेल तर पाहू त्यावेळेस, पण आमच्याकडे गर्दी आहे. हे जे हर्षवायू झालेले आहेत ना, हर्षवायू अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहेत ना, हे मस्केंसारखे, हे प्रवीण दरेकरासारखे, मला त्या सगळ्या ह्यांनाही बाजूला ठेवा. जे बाळासाहेबांचं हिंदुत्व सांगून गेलेले आहेत, जे शिवसेनेचे विचार, शिवसेनेची विचारधारा सांगून गेलेले आहेत, त्या सर्वांच्या कानफाडात एक सणसणीत चपराक मारलेली आहे गिरीश महाजनांनी. तुम्हाला गर्दीमध्ये तुमची गिनती गर्दीमध्ये केलेली आहे. तुम्ही सारे गर्दी आहात. गर्दी भाजपाला त्या स्थानापर्यंत घेऊन जाण्यासाठी मागे वराडाची तुम्ही गर्दी होतात. हे वराड होतं सगळं. भाजपाला त्या स्थानावर बसवण्यासाठी हे सारे गर्दीचा भाग होते, हे गिरीश महाजनांनी सांगितलं. असो, लाजा शर्मा ज्यांनी विकलेले आहेत, विकून उकळून खाल्लेले आहेत, पिऊन घेतलेले आहेत गटागटा, या असल्या माणसांकडनं आपण कसल्या अपेक्षा ठेवायच्या. असो, बाळासाहेबांचा मागाशी तो विषय निघाला, एका सर्वोच्च पदाचा, अतिशय महत्वाचा विषय आहे शिवसैनिकांनो. सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी माझं आजचं हे हृदयाचं एक बोल आहेत, लक्षात घ्या. राजनजी साळवी साहेबांविषयी तर मी बोलेलच, पण ज्यावेळेस विषय बाळासाहेबांचा निघतो अजूनही अंगावर शहारा येतो. मला म्हणजे गणपतीच्या प्रार्थनेतलं ते एक शीर्षक गीत केव्हाही, जेव्हा कधी मनामध्ये काही निगेटिव्ह विचार येत असतात, काही अशा नकारात्मक भावना येत असतात, त्यावेळेस हे गीत मी गुणगुणत असतो. तुमच्यासाठी थोडेसे 2 ओळी फक्त वाचून, म्हणजे असं गाऊन दाखव, तसा आवाज आपल्याला चांगला नाही, तुम्हाला वारंवार सांगत असतो. पण हे गीत तुम्हाला निगेटिव्ह विचारातनं, नकारात्मक विचारात्मक, सकारात्मक ऊर्जेमध्ये कायम घेऊन येत असतं. अगदी 2 ओळी तुमच्यासाठी बोलून दाखवतो. आणि या गीतामध्ये मला
बाप्पाच्या समोर प्रार्थना करत असताना मला बाळासाहेब देखील दिसत असतात, की बाळासाहेब आम्ही हे जे कडवट आम्ही स्वतःला म्हणतो ना, निष्ठावंत शिवसैनिक म्हणतो, तुमचे शिष्य समजतो आम्ही स्वतःला, तेवढ्या धुळीची ही आमची लायकी नाही बाळासाहेब, पण तरी देखील आम्ही म्हणत असतो, होय आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक. तुम्ही पाहत असाल, मी ज्यावेळेस माझ्या विश्लेषणाची असेल, माझ्या 2 शब्दांची सुरुवात करत असेल, मी बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना म्हणत असतो. ते असंच आलेलं नाही, ते कुठेही असं स्क्रिप्ट नसते, ते कुठतरी हृदयातून असतं. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. म्हणजे हे बाप्पा, हे गणराया, हे विघ्नहर्त्या, तुझ्या कृपेने हा दिवस सुकतो, तुझ्या कृपेने आमचा हा दिवस सुकतो. म्हणजे बघा ना, म्हणजे आपण कितीही मोठे असलो, आपण कितीही अगदी सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करू शकलो असलो, तरी देखील आपल्या आयुष्यातला दिवस हा गणराया तुझ्यामुळे उगवतो. ह्या गोष्टीत आपल्याला काय कळतो हो, आपण सर्वांनी इतकं नम्र राहावं आणि इतकं जमिनीवर राहावं, ती हाव करू नये, नाही करावी या सगळ्या गोष्टीची. मी मगाशी का म्हणालो, मला बाळासाहेब दिसले. बाळासाहेब आम्हाला आमच्या प्रत्येक कृतीमध्ये, आम्ही ज्यावेळेस शिवसेनेसाठी 2 गोष्टी करायचा विचार करतो, अगदी खारीचा वाटा द्यायचा विचार करतो, बाळासाहेब आम्हाला तुम्ही दिसत असता. प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब आम्हाला तुमचा चेहरा दिसत असतो आणि त्यावेळेस तुमचे बोल आठवत असतात. मला सांभाळलात, उद्धवजींना सांभाळा, आदित्यजींना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या. शिवसैनिकांनो, पुढचा दसरा मेळावा मी असेल नसेल मला माहीत नाही, आजही ते प्रसंग आठवले ना बाळासाहेब, अंगावर शहारा येतो. आम्हाला तेवढा तुमचा सहवास लाभला नाही. आम्ही तरुण वर्ग असू, कदाचित आमचं दुर्भाग्य म्हणावं की आमचं सौभाग्य म्हणावं, शिवसेनेच्या अशा कठीण परिस्थितीत कुठेतरी कामी येऊ शकतो. आम्ही कुठेतरी ह्या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये कणाचा का होईना एक वाटा उचलू शकलो. तरुण वर्गाचं दुर्भाग्य सौभाग्य आता हे तुम्ही ठरवावं, पण आम्हाला तरुण वर्ग असल्यामुळे आम्हाला तुमचा तितका सहभाग, तेवढे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. मला आजही आठवतं, ज्यावेळेस बाळासाहेब ज्या दिवशी आपल्या सर्वातनं निघून गेले होते, मी एकटाच, म्हणजे मला अजूनही आठवतं, मी एकटाच मातोश्रीकडे निघालो होतो. एकटाच घरून निघालो, कुणालाही सांगितलं नाही. मातोश्रीकडे निघालो. जाताना इतका अफाट मी दादर स्टेशनला उतरलो. ठाण्याहून दादर स्टेशनला मी ज्यावेळेस उतरलो, मला उतरल्याच सारा दादर काही संबंध, मुंबई संबंध, महाराष्ट्र त्या दिवशी बंद होता. आणि हा असा बंद होता, हा उत्स्फूर्त होता. कुणाला सांगितलं नाही की आज बंद ठेवायचं. अगदी दिवाळीच्या नंतरचा तो काळ होता, मला वाटतं पहिला दुसरा दिवस असेल तो. आणि ज्यावेळेस दादरमध्ये उतरलो, सगळीकडनं जथ्थेच्या जथ्थे मातोश्रीकडे. आता दादरवरून माहीम, बांद्रा किती लांब आहे तो सबंध रस्ता माणसांनी फुलला होता. सगळे निघाले होते मातोश्रीच्या दिशेने. काही जण अगोदरच, त्यांना माहिती होतं या रस्त्याने शिवतीर्थावर बाळासाहेबांचं तो पार्थिव देह येणार आहे, सेना भवनच्या समोर येणार आहे. त्यावेळेस कोहिनूर त्या बिल्डिंगचं काम चालू होतं, इमारतीचं ते काम चालू होतं. अर्धवट बनलेली ती इमारत होती, इतकी धोकादायक होती. त्याच्यातही अगदी मुंगी शिरायला जागा उरणार नाही, तिथे माणसं चढून बसली होती. बसस्टॉप्सवर चढले होते. बसस्टॉपची छत असतील, झाडं असतील, इमारतीच्या गॅलऱ्या असतील, सगळीकडे जथ्थेच्या जथ्थे. अगदी मला आठवतंय, गावागावाहून शिवसैनिक ज्यावेळेस तिथे येत होते, मी पाहत होतो हा सगळा प्रकार पाहत असताना शिवसैनिकांनो अजूनही अंगावर शहारा येतोय. बघा, मी हे सगळं का सांगतोय, कारण हा जो काळ होता ना, हा बाळासाहेबांनी, ही माणसं ही काय केलं असेल बरं? बाळासाहेब या सगळ्याच माणसांना भेटले असतील का? तर नाही. पण बाळासाहेबांचे विचार आणि त्या विचारांनी प्रभावित झालेली ही माणसं मुंबईच्या दिशेने त्या दिवशी कूच करत होती. आणि ही माणसं यासाठी येत होती कारण त्या माणसामध्ये प्रत्येकाला आपला एक घरातला
सदस्य, आपला घरातला एक कुटुंब प्रमुख गेल्यासारखं वाटत होतं. याचा अर्थ असा, त्या गावांमध्ये बसल्यानंतर देखील मुंबईमध्ये आपला बाप बसलेला आहे आणि या बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला कुणाची भीती नाही. हे जे एक वातावरण झालं होतं ना, सबंध महाराष्ट्रामध्ये, सबंध हिंदुस्थानामध्ये, हे वातावरण एक मंतरलेलं वातावरण होतं. बघा, बाळासाहेब असताना पण शिवसेनेने काय असं घवघवीत असे आमदार निवडून आले होते असा कुठलाही प्रकार नाही. बघा, प्रत्येक वेळी आमदार, खासदार, नगरसेवक यांची संख्या म्हणजेच शिवसेना किंवा यांची संख्या म्हणजेच त्या पक्षाचं यश, बलाबल असं होऊ शकत नाही. आमदार, खासदार हा पक्षाच्या जडणघडणीतला एक भाग असू शकतो, पण आमदार, खासदारांची संख्या म्हणजेच पक्ष असं कधीही होत नाही. मी हे वारंवार सांगत आलो, आत्ताही ते सांगतो. बाळासाहेबांच्या काळातही आपले 40-42 आमदार सुद्धा येत होते, असं नाही. आणि बाळासाहेबांच्या काळातच 95ची सत्ता देखील आलेली आहे. पण 2012 सालची ती गोष्ट, ज्यावेळेस शिवसेना प्रमुख आपल्यातनं गेले, प्रत्येक जण रडत होता. कित्येक, मी मुस्लिम पाहिलेत, मी ख्रिश्चन पाहिलेत. मी त्या दिवशीचा सामना मला आठवतोय, त्या सामन्याची शीर्षक होतं, सबंध काळा बॅकग्राऊंड होतं सामन्याच्या मुखपृष्ठाला, आणि त्याच्यावर लिहिलं गेलं होतं, आपले साहेब गेले, आपले साहेब गेले. हे सगळं सांगण्यामागचं कारण असं, आणि ते पेपर घेऊन ज्यावेळेस शिवसैनिक असा हातामध्ये पेपर धरून असा वरवर चालले होते, म्हणजे त्या दिशेने चालले होते, त्यावेळेस एक लक्षात येत होतं, एक असा अवलिया आपल्याला सोडून गेला होता. आणि त्या अवलियाने जाता जाता आपल्याला एक शब्द दिला होता की शिवसैनिकांनो, मला सांभाळलात, आदित्यांना सांभाळा, उद्धव साहेबांना सांभाळा आणि या महाराष्ट्राचा विकास करून घ्या. आजही त्या शब्दांना शिवसैनिकांना आपण जागतो आहोत. आता बघा, तुम्ही मला एक सांगायचं, उद्धव साहेबांचा किंवा आदित्य साहेबांचा सांभाळ करणं म्हणजे नेमकं काय हो? मला थोडासा आवाज बसला आहे शिवसैनिकांनो, मला भावनिक समजू नका, थोडासा आवाज बसलेला आहे. कुठेही आवाज असा तो दबला गेला असं काही नाही. आता विचार करा, यांचा सांभाळ करणं म्हणजे नेमकं काय? की यांना आपल्याला काही रेशन पाठवायचं आहे का? यांना आपल्याला त्यांच्या आजूबाजूला कडं करून उभं राहायचं आहे का? यांना आपण, म्हणजे विचार करणं, माझी एक साधी, म्हणजे आपल्या मनातलं काय सांभाळ करणं म्हणजे काय होतं? त्यांना पोषणं नाही. बाळासाहेबांच्या शब्दांचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. बाळासाहेबांच्या या शब्दांचा अर्थ असा होता, जसं माझ्यावर प्रेम केलात तसं ह्यांच्यावरही प्रेम तसंच राहू द्या. जसं माझ्यावर प्रेम केलात आणि महाराष्ट्राचा विकास जर करून घ्यायचा असेल तर ह्यांचा वापर करून घ्या. बाळासाहेबांनी हेरले होते उद्धव साहेबांचे ते गुण, आणि उद्धव साहेबांचा सांभाळ करून तुम्ही महाराष्ट्राचा विकास करून घ्या. महाराष्ट्राचा विकास करून घ्या हे वाक्य परस्पर गाळलं जातं, आणि फक्त सांभाळलंय, मला सांभाळा, यांना सांभाळलंय, त्यांना, असं नाहीये. बाळासाहेबांचे विचार तुम्ही नीट ऐका, ते भाषणाचा शेवटही नीट ऐका, आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या हे बाळासाहेबांनी अतिशय महत्त्वाचे शब्द सांगितले होते. आज कोविड काळामध्ये आम्ही सर्वांनी पाहिलात की उभ्या महाराष्ट्राला उद्धव साहेबांनी कशा प्रकारे सांभाळलं होतं. ज्यावेळेस तो बाळासाहेबांचा पार्थिव देह घरातनं निघाला मातोश्रीवरून, प्रत्येक असं त्या माहीमच्या आणि दादरच्या त्या गल्ल्यांपासून जेव्हा तो निघत होता, उभी मुंबई नाही म्हणणार, उभा महाराष्ट्र रडत होता. शिवसैनिकांना उभा महाराष्ट्र रडत होता त्या दिवशी. आपले साहेब गेले, आपले साहेब गेले. प्रत्येक शिवसैनिक परत या, बाळासाहेब परत या. मला आजही तो सगळा काळ, अगदी आता त्याला 12-13 वर्ष झाली शिवसैनिकांनो, पण असाच्या असा हा काळ डोळ्यासमोर उभा राहतो. असाच्या असा, ज्या दिवशी त्या रस्त्यावरून इतकी चेंगराचेंगरी, काही ठिकाणी तर मला स्वतःला असं वाटलं की मी याच्यात जगतोय की नाही, कारण इतका चेंगरलो गेलो होतो त्या सगळ्यामध्ये. बाळासाहेबांच्या त्या ट्रकला हात लावण्याची माझी फार इच्छा होती, आणि ती पूर्ण झाली माझी. बाळासाहेबांच्या मागे थापा उभा होता, समोर उद्धव साहेब, आदित्य साहेब, रश्मी वहिनी साहेब उभ्या होत्या, तेजस ठाकरे साहेब उभे होते, रवी म्हात्रेजी उभे होते. मला सगळं ते आठवतंय, तो सगळं ट्रकवरचं ते सगळी फुलं. ज्यावेळेस त्या ट्रकला हात लावला धन्य झाल्यासारखं वाटलं, पण तिथे जास्त काळ उभं राहण्यासारखं नव्हतं, कारण इतकी चेंगराचेंगरी होऊ शकली असती तिथे, पण तसला कुठलाही वाईट प्रसंग तिथे घडला नाही. पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी महापालिकेने त्या सगळ्या सबंध, दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी त्या सबंध रस्त्याची झाडलोट केली, त्यावेळेस जवळपास ट्रकभर चपला तिथे मिळाल्या असतील. ट्रकभर चपला, कारण चप्पल एकदा पायातनं निघाली की त्या रस्त्यात पुन्हा मिळणंच तुम्हाला नाही. चप्पल माझे स्वतःचे शूज, म्हणजे आपण ज्याला बूट म्हणतो, ते मी बाळासाहेबांच्या ट्रकला हात लावण्यापूर्वी एका ठिकाणी काढले होते, पण ते तुडवून निघून गेले होते. कुठे ते शोधण्याच्या भानगडीत मीही त्यावेळेस पडलो नाही. अनुमानी चपलांचा मीही त्यावेळेस घरी आलो होतो. हा सगळा प्रसंग सांगण्यामागचं शिवसैनिकांनो कारण फक्त एवढं आहे, निष्ठा कशाला म्हणतात? निष्ठा काय असते? निष्ठा बघा ना, म्हणजे
ह्या एकमेव शब्दापायी आज लाखो लाखो करोडो म्हणेन मी शिवसैनिक आज पुन्हा शिवसेनेकडे उद्धव साहेबांकडे, बाळासाहेबांच्या सुपुत्राकडे, आदित्य साहेबांकडे आस लावून बसलेले आहेत की होय हा माझा नेता या शिवसेनेला पुन्हा बाहेर घेऊन येईल. होय, ह्या सगळ्या घटना जेव्हा पाहतो ना शिवसैनिकांनो, पुन्हा ते लढण्याचं बळ देऊन जातं. लढण्याचं आणि लढत असताना पुन्हा बाळासाहेब आठवतात. बाळासाहेब आम्ही आहोत, शिवसेनेच्या पाठीशी आम्ही आहोत. आज विषय राजन साळवी साहेबांचा निघाला, त्यामुळे मी हे सगळे विषय पुन्हा यासाठी घेतो. बघा, आज व्यक्ती असेल, व्यक्ती नसेल, व्यक्ती आज राहिली, निघून गेली, शिवसैनिकांना काय फरक पडतो? मला तुम्ही एक गोष्टीचं उत्तर द्या. काय फरक पडतो? राहतील त्यांच्यासोबत, जातील त्यांच्याशिवाय. शिवसेना ही तुमची माझी माय आहे. या मायला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची, आमची, सर्वांची. शिवसैनिकांना आवाज बसलाय, थोडा खोकला आहे, थोडंसं तुम्ही सहन करून घ्या. ही तुमची, आमची, सर्वांची जबाबदारी. आज पहा ना, गिरीश महाजनासारखा एक ह्यांचा संकटमोचक म्हणतो इथे गर्दी आहे, आमच्याकडे जागा नाही. कोणीही सत्तेचा ताम्रपट, लक्षात घ्या, मला काय सांगायचं, सत्तेचा ताम्रपट इथे कोणीही लिहून आलेला नसतो. आज कदाचित पक्ष संकटात असेल, आज कदाचित पक्ष वाईट अवस्थेतून जात असेल, एका वाईट काळातून जात असेल, कदाचित याच पक्षाला भविष्यात एक चांगले दिवस पाहायला मिळतील, तुमच्या आमच्या जीवावर ते पाहायला मिळतील. पण आज पक्षाची साथ देणं हे जास्त महत्त्वाचं आम्हाला वाटतं. आज काय झालंय, प्रत्येकाला एक तो पर्याय मिळालेला आहे. इकडे नाराजी दाखवायची, तिकडे प्रवेश घ्यायचा, इकडे नाराजी दाखवायची, तिकडे प्रवेश घ्यायचा, तिकडे प्रवेश घ्यायचा. सत्तेची फळं चाखायचा प्रयत्न जो तो करत असतो. सध्याच्या काळामध्ये निष्ठा हा एक विनोदाचा विषय झालेला आहे. म्हणजे आज मला अभिमान वाटतो शिवसेनेच्या 2 रत्नांचा. खासदार राजनजी विचारे, मला बघा, मी 2 नावं घेतो तुमच्या सर्वांसमोर. खासदार राजनजी विचारे आणि दत्ताजी साळवी. दत्ता साळवी आणि राजन विचारे, म्हणजे राजन साळवी, दत्ता साळवी, बरोबर. राजन साळवी, दत्ता साळवी, म्हणजे एकात नाव आहे, एकात आडनाव आहे. आणि ह्याच पुढे मी तिसरं नाव जर घेईल तर राजन साळवी साहेबांचं, ते देखील शिवसेनेचे तितकेच कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मला वाटत नाही कुठल्याही अशा ह्या सगळ्या कुठल्याही विचारांमध्ये येऊन, कुठल्याही कार्यकर्त्यांच्या दबावामध्ये, मुळात हे कार्यकर्ते जे कोणी असतील ना, जे साहेबांना हे अशा प्रकारचे सल्ले देत असतील ना की आपल्याला विकास करून घ्यायचा असेल तर भाजपकडे, हे कार्यकर्ते असू शकतील, जे कोणी असतील, मला नाही माहिती त्यांची नावं कोण ही आहेत, हे खरंच असे कोणी अस्तित्वात आहेत, कारण मी अशांवर विश्वास ठेवत नाही. शिवसैनिक कधीही असा वागू शकत नाही. शिवसैनिक कधीही नेत्याला गुमराह करू शकत नाही. नाराजी कुठल्या पक्षांना सुटली मला तुम्ही सांगायचं? कुठल्या पक्षामध्ये नाराजी नाहीये? कोणता असा पक्ष आहे ज्या पक्षाकडे साधा सरपंच नसतो त्या पक्षामध्ये सुद्धा नाराजी असते? नाराजी घरातल्या 4 माणसांमध्ये एकमेकांविषयी असते. नाराजी कुठे सुटली? आज नाराजीचं कारण पुढे करून ज्यावेळेस तुम्ही पाहिलं, मी आता कालच ऐकलं, छत्रपती संभाजीनगरामध्ये माझी महापौर राहिलेले घोडगे ते देखील मला वाटतं शिंदे टोळीमध्ये गेलेले आहेत. कालच पुण्यामधनं एक बातमी आली होती, पुण्याचे 2-3 आजी माजी नगरसेवक हे देखील शिंदे टोळीमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर आज कालचं मी अजून एक वृत्त वाचलं, वैभव नाईकांना ऑफर मिळते म्हणे. राजन साळवींचं हे वृत्त आपण सर्वजण ऐकत आहात. शिवसेनेची ही कडवट निष्ठावंत माणसं जेव्हा राजन साळवींसारखी, वैभव नाईकांसारखी ह्या माणसांकडे पाहिलं तर लढण्याचं एक बळ येतं. राजन साळवी साहेबांनी जो संघर्ष केलेला आहे, एसीबीच्या त्या धाडी पडत होत्या, अँटी करप्शनच्या असतील, ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या असतील, बाळासाहेबांच्या सिंहासनाची किंमत लावणाऱ्या ह्या नराधमांच्या पक्षांमध्ये आपण जाऊ का? विचार करणं. ज्यांनी बाळासाहेबांच्या सिंहासनाची XYZ, मी ती किंमत इथे बोलणार नाही कारण मला बाळासाहेबांच्या त्या सिंहासनाची तुलना कशाशी करायची नाही, पण त्या नराधमांच्या पक्षामध्ये आपण जाणार आहोत का? या अशा गोष्टी मला, कारण मी कालचं वाक्य त्यांचं ऐकलं होतं. मी पुन्हा आता मातोश्रीवर गेल्यानंतर बाहेर येऊन त्यांनी मीडियाला सांगितलं की मी माझ्या सर्व भावना पक्षप्रमुखांशी, कुटुंब प्रमुखांशी शेअर केलेल्या आहेत. खरं तर ह्याच्यावर पडदा पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो, पण मला पडदा उठला या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन मला म्हणायचं आहे. विषय हा राजन साळवी साहेबांच्या म्हणजे त्या फक्त एका व्यक्तीविषयीचा नाही, मला या संबंध विचारांचा विषय आहे हा. ज्यावेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो की माझ्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, किंवा माझ्यावर पक्षाकडनं किंवा वरिष्ठांकडनं असेल, किंवा जे काही XYZ कुणाचंही रिझन असेल, या सगळ्यामध्ये आपण एक विचार मनाशी केला पाहिजे
आज अशी परिस्थिती आहे की एकमेकांना सांभाळून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट, ही काळाची गरज आहे सध्याच्या घडीला. आज एक एक महत्त्वाचा हिरा, ज्याला बुरुज म्हणेन, चिरेबंदी बुरुज म्हणेल, जर हा प्रत्येक बुरुज जर अशाच प्रकारे स्वतःला ढासळवत गेला आणि प्रत्येक बुरुज हा अशा प्रकारे निघत गेला तर तो अभेद्य किल्ला हा अभेद्य राहील का? आज विचार करा, शिवसेना एवढ्या मोठ्या संकटातून जात असताना पुन्हा शिवसेनेने जवळपास 9-10 खासदार निवडून काढले. या अशा वाईट परिस्थितीत सुद्धा शिवसेनेने 20 आमदार निवडून काढलेले आहेत. या परिस्थितीत आपण आपल्या माय शिवसेनेला अशा प्रकारे तिची साथ सोडून आपण तिला ह्या अशा संकटाच्या काळामध्ये एकटं सोडणार आहोत का? विचार करा ना. आज आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक, आम्ही कुठल्याही पदावर नाही. आम्ही साधं कधी सरपंचाच्या पदावर नव्हतो, ना ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या पदावर होतो, ना कधी आमदार, ना कधी खासदार, ना आम्हाला कधी भविष्यात बनायचं आहे सुद्धा. आम्हाला कुठल्याही बाळासाहेबांनी दिलेल्या सर्वोच्च पदावर आम्ही कायम असणार. शिवसैनिक या पदावर आम्ही कायम असणार आणि आम्हाला अभिमान आहे बाळासाहेबांच्या कडवट त्या निष्ठावंत शिवसैनिक ह्या पदावर असल्याचा, आणि चिरतरुण राहणार आम्ही त्या पदावर, कायम राहणार. मला सांगा, मग आपल्यासारख्या ह्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी नेमकं कुठे पाहावं? जर ज्यांनी 2-2, 3-3 टर्म आमदारक्या घेतलेल्या असतील, जिल्हा प्रमुख पदं घेतलेली असतील किंवा इतर पदांवर असतील, कुठलंही पद असो, खासदारक्या असो, मंत्रीपद असो, आज मला खरं तर नवल वाटतं, ज्यावेळेस शिवसेनेच्या ह्या 42 गद्दारांनी शिवसेना ज्यावेळेस सोडली, त्यातले जवळपास सर्व आदित्य साहेबांना सोडले तर साराच्या सारं मंत्रिमंडळ शिंदेच्या सोबत होतं. ज्यांना मंत्री केलं, शिवसेनेच्या जीवावर ज्यांना मंत्री केलं, ते सुद्धा म्हणाले आमच्यावर अन्याय अत्याचार झाला. मग त्या सर्वसामान्य शिवसैनिकाचं काय, ज्याने आयुष्यात कधीही कुठलीही अपेक्षा न ठेवता कायम धनुष्यबाणचं बटन दाबलं आणि तुम्हा सर्वांना त्या पदांवर पोहोचवलं. आज कमळीच्या जीवावर कदाचित काही काळासाठी तुम्ही आपल्या ह्या पदांवर राहाल, कमळीच्या जीवावर काही काळ तुम्ही अजूनही आमदार भोगाल कदाचित, कारण आज कमळीचे सुगीचे दिवस आहेत. पण हे मी मगाशीच म्हणालो, ताम्रपट कोणी सत्तेचा कधी लिहून आलेलं नसतं. ज्यावेळेस हे सत्तेचे ताम्रपट ज्यावेळेस उतरवले जातील, डोक्यावरून उतरवले जाईल, त्यावेळेस सर्वसामान्यांच्या परिस्थितीत याल, त्यावेळेस तुम्हाला परतायला घर शिल्लक राहिलेलं नसेल. मी मागे एक उल्लेख केला होता, सन्माननीय राजसाहेब ठाकरे ज्यावेळेस आपल्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर होते, त्याही काळात त्यांना 13 आमदार मिळाले होते आणि त्यानंतर त्यांची उतरती काळ होती. पण सर्वोच्च शिखरावर असताना 13 आमदार मिळालेले सन्माननीय राजसाहेब ठाकरे, आज तुम्ही पहा त्यांच्याही पेक्षा एकनाथ शिंदेंना 56 आमदार मिळतात. म्हणजे 56 आमदार मिळवणारे एकनाथ शिंदे मोठे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे मोठे? आता ह्याचा तुम्ही विचार करायला हवा. हे यश हा एक तात्पुरता वाढीव फुगवटा आहे, याला मी सूज म्हणेल. ही सूज ओसरल्यानंतर जागेवर परिस्थिती येत असते, ज्याला आपण लाटा सुनाम्या म्हणतो, त्या देखील एक काही काळ ओसरता असतात. ओसरल्यानंतर झालेला विध्वंस लक्षात येतो, ओसरल्यानंतरच तो विध्वंस लक्षात येतो. सुनामी ज्यावेळेस ओसरते तेव्हाच झालेला विध्वंस तुमच्या सर्वांसमोर येतो. आज तुम्ही दुसऱ्याची थंडी घालवण्यासाठी, त्याला ऊब देण्यासाठी स्वतःच्या घराला आग लावली, तर ती घर पेटवून टाकलात. आज कदाचित तुम्हाला त्याची ऊब स्वतःला देखील तुम्हाला मिळत असेल. आज जोपर्यंत लाकडं जळतायत तोपर्यंत त्याची ऊब तुम्हाला मिळेल. पण ज्या वेळेस खऱ्या अर्थाने ज्यावेळेस परतण्यासाठी तुम्ही त्या घराची वाट बघाल किंवा वाट धराल, त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचं घर तिथे दिसणार नाही. या गोष्टी लक्षात घ्या. आज काही काळासाठी, आज मला वाटतं गुलाब पाटलाचं सुद्धा मी एक स्टेटमेंट पाहिलं की जे उरलेले 20 आमदार आहेत ते सुद्धा आमच्याकडे, गुलाब पाटला तुला स्वतःला, आम्ही ऐकलं होतं की मंत्रिपद देत नव्हते म्हणे यावेळेस. आता आहे ना ती आमदारकी पुढच्या 5 वर्षांसाठीची, सांभाळून ठेवा, आमदारक्या सांभाळून ठेवा. ज्या जनतेने तुम्हाला तिथे बसवलं असेल ना, ती जनता कधी उतरवेल याचा कधीही माज करू नका, विजयाचा उन्माद करू नका आणि पराभवातून सावरून कधीही पराभवातनं वाट काढून पळू नका. कधीही त्या पराभवाचं आकलन करूया, पराभवाचं आत्मपरीक्षण करूया, त्यातूनही बाहेर निघण्याचा मार्ग काढूया. राजकारणातला पराभव हा काही शेवट नसतो. त्या पराभवातून शिकून, त्या पराभवाची कारण मीमांसा शोधून आपण या सगळ्यातनं बाहेर निघून पुन्हा आपल्या शिवसेनेला एक बळ कसं देता येतील. तुम्ही आम्ही सारे शिवसेनेचे नेते असो, आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते असो, या सर्वसामान्यांनी अशाच प्रकारे बळ देऊन पुन्हा आपल्या शिवसेनेला वर येऊन घेऊन यायचंय. आज जर नेत्यांनीच अशी डळमळीत परिस्थिती दाखवली, नेत्यांनीच जर अशा नाराज्या दाखवल्या, तर सर्वसामान्य शिवसैनिकांनी, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी नेमकं पाहायचं कुणाकडे? ज्यावेळेस आम्ही शिवसेनेसाठी 4 शत्रू पैदा करायची, आम्हाला तमा नसते कुणाची. आज सगळ्या शत्रूंना अंगावर घेऊन फिरतो आम्ही, सर पे कफन बांध के चलते. मी तुम्हाला कित्येकदा सांगितलं, अनिश गाढवे हा जरी शिवसेनेचा एक विचार असला, हा विचार ज्या दिवशी संपवला जाईल त्यावेळेस शेकडो विचारांनी उभं राहावं. ती पोकळी कधीही पोकळी राहता कामा नाही, ती जागा भरून काढायची. अनिश गाढवे गेला, दुसरा अनिश गाढवे उभा राहिला पाहिजे. तर सैन्यात कसं असतं, पहिली फळी गारच झाली की दुसरी फळी मागून ताज्या दमाची दुसरी फळी उभीच राहते लगेच. ती वाट बघत असते कधी पहिली फळी पडते ना, आम्ही कधी येतो तिथे ना, आम्ही कधी शत्रूशी दोन हात करत असतो.
लक्षात घ्या, अगदी असंच करायचं आहे. आज आमच्यासारखे कडवट निष्ठावंत निस्वार्थीपणे शिवसेनेसाठी उभे आहेत आणि कायम 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 शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. आमच्या शरीरांना जमिनीच्या खाली 800 फूट जरी गाडलं ना तरी खालून सुद्धा आमच्याकडनं जय महाराष्ट्र वरती येणार आणि नव्या तरुण पिढीला पुन्हा पुन्हा तो आवाज देत राहणार आम्ही. उठा, उभे राहा. निष्ठेच्या लढाईची वेळ आता झाली आणि उठा माझ्या सैनिकांनो, पेटवा मशाली. भगवी माझी निष्ठा, मी वारंवार सांगत असतो, भगवी माझी निष्ठा, हा भगवा माझा प्राण रे, भगवे माझे रक्त, हा भगवा माझा श्वास रे. मेलो जरी या जगात भगवी माझी आग रे, आणि मेलो जरी या जगात भगवी माझी राख रे. असं म्हणतातून साहेबांची गर्जनाही झाली, असं म्हणतातून साहेबांची गर्जनाही झाली. आणि उठा माझ्या सैनिकांनो, पेटवा मशाली, आणि उठा माझ्या सैनिकांनो, पेटवा मशाली. इतकंच सांगतो. आणि ह्या सगळ्या नाराजी नाट्याला तुम्हाला कशा पद्धतीने बघायचं आहे तुम्ही ठरवा. पण जातील त्यांच्याशिवाय राहतील त्यांच्यासोबत. शिवसेनेचा हा महामेरू, शिवसेनेचा हा यज्ञ आम्ही असाच धगधगता ठेवणार. शिवसेनेची ही मशाल आम्ही अशीच तेवत ठेवणार. एवढंच सांगतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.